नमस्कार मंडळी. बघाल का हिरवा कांदा मार्केटमध्ये खूप नवीन कांदा आला आहे, म्हणून आहे ना कांद्याच्या पाती खूप भेटतात आहे. मग काय काय विचार करायचा, विचार तर केलेला की कोलिम करायची जवळा, पण म्हटलं कांद्याच्या पाती एवढं आलंच आहेत, मी पण घेऊन ठेवल्या आहेत, तर आज पातीत कोलम करते. नेहमी तर जवळामध्ये मी कांद्याची पात टाकायची, पण यावेळी पूर्ण कांद्याच्या पातीत जवळा केला. मस्तच ना. अहो ना सांगितलं ते बोलतात बायकांना विचार करायला लागतं, तू कशात पण काय पण मिक्स करून बनवून टाकते. मी बोलली तुम्ही फक्त खावा ना, कसं वाटतंय, चांगलं लागण्याशी अर्थ आहे. मग बनवायला केलं पटपट, आणि काय वास तर चांगला सुटुंब सुटलेला. कांद्याची पात आहे ना, सकाळ सकाळी डोळे झोंबत होते. म्हटलं राहून दे, मस्तपैकी सुकट आपलं भिजत ठेवलं. भिजत ठेवून काय वरच्यावरती अलगद उचललं, नाही तर म्हटली पूर्ण वाळू पण जायची, करकच लागेल. हळूचपणे आपला कांद्याच्या पातीत मिक्स केला कोलिम. मग काय 10 मिनटं वाफ द्यायची आणि रेडी टू ईट. कशात ना कशात काहीतरी मिक्स करून बनवायचं आणि खायचं. फक्त कशात ना काय मिक्स केल्यावरती त्याची चव काय होईल ना, याचा अंदाज आपल्याला यायला हवा. बरोबर ना. ते तर प्रत्येक बाईला असतोच. मग काय तुम्ही पण करता का असं, कशात पण काय पण मिक्स? पण आहे ना, जवळ्यामध्ये पापडी, शिमला मिरची, कांद्याची पात, या अशा काय ठराविक भाज्या आहेत ना, दोडका मिक्स केल्यावरती खूप छान बनतात. कांद्याची पात पण ट्राय करा.